बाल मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर फॅमिली ऑफ सक्सेस सायन्स अकॅडमी. मॅथ्स मेड इझी बाय प्रोफेसर कारकिले AB. मॅट्रिक्सचा लास्ट पार्ट ट्रान्सपोज. वी ऑलरेडी नो की बेटा ट्रान्सपोज ऑफ द मॅट्रिक्स मीन्स व्हॉट. ए एखादा मॅट्रिक्स आहे, AIJ हे त्यातले एलिमेंट्स असतील, I फॉर द रो, J फॉर द कॉलम. त्याची जी ऑर्डर आहे ती M/N आहे. तर त्याचा जो ट्रान्सपोज आहे तर तो काय करायचा बेटा, इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. ठीक आहे ना बेटा. सो ट्रान्सपोज करताना काय करायचं, ऍक्च्युली काय करतो बेटा आपण, इंटरचेंज, बोलो बेटा, रोज अँड कॉलम्स. म्हणजेच रो बाय कॉलम, तर तो काय होईल, कॉलम बाय रो. व्हेरी इझी. ठीक आहे ना, वी ऑलरेडी नो. बेटा प्रॉपर्टीज काय आहेत त्याच्या, एखादा मॅट्रिक्स आहे त्याचा ट्रान्सपोज काढला आणि ट्रान्सपोजचा पुन्हा ट्रान्सपोज केला तर तोच मॅट्रिक्स येईल. व्हेरी इझी. ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज मॅट्रिक्स इटसेल्फ. सेकंड प्रॉपर्टी, फॉर द कॉन्स्टंट के, कुठलाही कॉन्स्टंट 2 3 4 5 -4 -5 -1/2 मल्टिप्लाय असेल एखाद्या मॅट्रिक्सला आणि त्याचा ट्रान्सपोज असेल तर तो जो कॉन्स्टंट आहे तो फक्त बाहेर येईल आणि मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज होईल. क्लिअर आहे, व्हेरी इझी प्रॉपर्टी. ए अधिक बी चा ट्रान्सपोज म्हणजे काय रे बेटा, ए चा ट्रान्सपोज अधिक बी चा ट्रान्सपोज. गेटिंग, व्हेरी इझी. समजा मला ए आणि बी असे दोन मॅट्रिक्स दिले, दोघांची बेरीज होऊ शकते, तर बेरीज काढून तू ट्रान्सपोज कर. सुट्टा सुट्टा काय होईल बेटा, ए चा ट्रान्सपोज अधिक बी चा ट्रान्सपोज. दिस प्रॉपर्टी इज व्हेरी इम्पॉर्टंट बेटा. फोर्थ वन, मी याला स्टार मार्क करतोय, प्लीज नीट पहा. इथं 50% मुलं कन्फ्युजन करतात. ए इंटू बी, बेटा एक मॅट्रिक्स ए आहे, एक मॅट्रिक्स बी आहे, दोघांचा गुणाकार करून ट्रान्सपोज केला की सिक्वेन्स बदलते. प्लीज नोट दिस. ए बी चा ट्रान्सपोज इज बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. बेटा हॅव यू नोटेड, अगोदर बी नंतर ए, सिक्वेन्स उलटी होते, बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. प्लीज नोट दिस. फिफ्थ वन, ए जर का सिमेट्रिक आहे तर ए चा ट्रान्सपोज विल बी ए. ए चा ट्रान्सपोज फॉर सिमेट्रिक मॅट्रिक्स. ए जर का स्क्यू सिमेट्रिक आहे तर ए चा ट्रान्सपोज विल बी मायनस ए. व्हेरी बेसिक. नेक्स्ट, ए जर का स्क्वेअर मॅट्रिक्स आहे ना बेटा, तर ए अधिक ए ट्रान्सपोज सिमेट्रिक असेल, ए वजा ए ट्रान्सपोज स्क्यू सिमेट्रिक. गेटिंग. कुठलाही स्क्वेअर मॅट्रिक्स असा लिहू शकतो आपण, अर्धा सिमेट्रिक अर्धा स्क्यू सिमेट्रिक, 1/2 सिमेट्रिक प्लस 1/2 स्क्यू सिमेट्रिक. म्हणजेच मी त्याला असं पण लिहू शकतो का, 1/2 ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस 1/2 ए मायनस ए ट्रान्सपोज. नोटबुक मध्ये इज इक्वल टू खाली अजून एक एवढी गोष्ट लिहा. इज दॅट ओके, मेन्शन करा. 1/2 सिमेट्रिक म्हणजेच काय बेटा, ए प्लस ए ट्रान्सपोज प्लस 1/2 स्क्यू सिमेट्रिक म्हणजेच काय, ए मायनस ए ट्रान्सपोज. गेटिंग. स्क्रीनशॉट घ्या. So let's solve exercise 4.7. First question is, find A चा transpose if A is this and second is this. बेटा A ट्रान्सपोज करायचं म्हणजे काय, इंटरचेंज रोज अँड कॉलम्स. हा जो मॅट्रिक्स A आहे याची ऑर्डर काय बच्चा, 2/2. आता जो रिझल्टंट येईल त्याची सुद्धा 2/2, कारण की 2/2 ओनली, सेम आहे ना. सो बेटा A चा ट्रान्सपोज ह्या केस मध्ये काय होईल, रोला कॉलम करा, सेकंड रोला सेकंड कॉलम करा, फिनिश. ऑटोमॅटिक काय झालं, पहिला कॉलम पहिली रो झाला, दुसरा कॉलम दुसरी रो झाला. इथे एक मॅट्रिक्स हे दिला, याचा ट्रान्सपोज म्हणजे काय, पहिल्या रोला पहिला कॉलम करा, दुसऱ्या रोला दुसरा कॉलम करा. आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा. माझा व्हॉट आर यू ऑब्झर्विंग, याची ऑर्डर किती आहे, 2 रो 3 कॉलम, सो 2/3. याची काय झाली, ठीक ठीक ठीक, 3 रो आणि 2 कॉलम. घ्या स्क्रीनशॉट. चल, second question is, find if Aij is 3/3 where Aij is 2 into beta I minus j, then find A and A transpose. State whether A and A transpose are symmetric or skew symmetric. बाळा काय करायचं याच्यामध्ये आपल्याला, त्यांनी मॅट्रिक्स दिला 3/3, Aij दिलाय हा, तर आपल्याला व्हॅल्यूज काढावं लागतील ना बाळा. हे बघ, हा जो मॅट्रिक्स आहे हा 3/3 आहे, म्हणजे मी त्याचं नाव देतो A which is, हे बघ, Aij. आणि बाळा लक्ष दे, हा 3/3 आहे ना, which means 3 रो 3 कॉलम, म्हणजेच एलिमेंट्स असे असतील ना, A11 A12 A13 A21 A22
A23, A31, A32, A33. आर यू अग्री? मग हे 9 एलिमेंट्स ह्या फॉर्म्युल्यानं काढून घेऊ ना आपण. ओके, मला सांग A11 AI जे आहे ना, A11 कसं मिळेल? I ची जागी 1, J ची जागी 1. सो बच्चा 2 into 1 minus 1 answer is 0. चला A12 म्हणजे काय रे बेटा? 2. I ची जागी 1, J ची जागी 2. सो 2 into 1 2 गेला -1. Answer is -2. 1 3 म्हणजे 2 into A ची जागी 1, J ची जागी 3. 1 3. सो 2 into 1 3 गेला -2 -4. A21, A22, A23, A31. चला एवढी तर काढू आपण. A21 I च्या जागी 2, J च्या जागी 1. which means 2 into 2 गेला 1. answer is 2 only. ठीक आहे. A22 2 into bracket 2 minus 2. थोडी जागा वाचू आपण. आता काय करू? डायरेक्टली 2 गेला 1. answer is 2. this will be 0. ठीक आहे ना. A23 which means 2 into bracket बघ ना 2 minus 3 which is 2 3 गेला -1 into 2 is -2. 3 1 which means I ची जागी 3, J ची जागी 1. 3 गेला 2, 2 4. क्लियर आहे बेटा? ओके. लास्ट इज A32, A32 which means 2 into bracket I ची जागी 3 आणि J ची जागी 2 will be 3 2 गेले 1 आणि 2 गुणिले 2 2 आणि लास्ट A33. so 2 into bracket 3 minus 3 answer is 0. उचला सगळ्या व्हॅल्यूज टाकून द्या. A11 0 -2 -4 2 0 -2 4 2 आणि 0. चला मॅट्रिक्स आला, स्क्रीनशॉट घ्या. आता काय म्हणतात मला? फाइंड ए. ओके सर आला. अँड ए ट्रान्सपोज. ठीक आहे सर, व्हेरी इझी. आता ए ट्रान्सपोज काढू आपण. माझ्याकडे ए आहे. आता ए ट्रान्सपोज कसा करायचा बेटा? जस्ट इंटरचेंज द रोज अँड कॉलम्स. नंतर मग चेक करा म्हणतायत तर करू. सो बाळा हा आहे ए. ओके, आता काढू आपण एचा ट्रान्सपोज. काय होईल रे बेटा एचा ट्रान्सपोज? रोला कॉलम करा 0 -2 -4. सेकंड रोला सेकंड कॉलम 2 0 -2. थर्ड रोला थर्ड कॉलम 4 2 0. ओके, आता पुढे काय म्हणतात बाळा आपल्याला? स्टेट वेदर ए अँड ए ट्रान्सपोज आर सिमेट्रिक ऑर स्क्यू सिमेट्रिक. बस चेक करा म्हणतायत मला. बाळा मला सांग, हा जो ए आहे हा सिमेट्रिक का स्क्यू सिमेट्रिक आहे? तर बेटा डायगोनल एलिमेंट्स आर 0. प्लीज नोट, डायगोनल एलिमेंट्स आर 0 ही पहिली कंडिशन असते स्क्यू साठी आहे. ऍज वेल ऍज ए आय जे इज मायनस ए जे आय आहे का? 2 -2 4 -4 2 -2. येस सर. सो हा ए जो आहे हा कसा आहे रे बेटा? इज अ स्क्यू सिमेट्रिक. कसा आहे बेटा? दिस इज स्क्यू. दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजे. डायगोनल एलिमेंट्स 0 आणि ए आय जे इज मायनस ए जे आय. कंडिशन आहे स्क्यू साठी. बरं इथे पहा डायगोनल 0. ओके सर. -2 2 -4 4 -2 2. हा सुद्धा काय? स्क्यू सिमेट्रिक. बच्चा आर यू अंडरस्टँडिंग? दे बोथ आर स्क्यू सिमेट्रिक. टेक द स्क्रीनशॉट. सो बाळा क्वेश्चन नंबर 3 मध्ये एक प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आपल्याला. आपण नाही घेतली का? के टाइम्स ए चा ट्रान्सपोज इज के टाइम्स ए ट्रान्सपोज. तसा केच्या ऐवजी इथं 2 दिला आपल्याला. मग प्रूव्ह करायचंय ना मला. सो 2A ट्रान्सपोज. माझ्याकडे ए आहे, मी 2A करू म्हणजे मी काय करणार? डबल करा प्रत्येक एलिमेंटला. करा पटकन. बे पंचे 10 बेचोक 8 2 into -2 -4 2 into -3 -6 2 into -3 -6 2 into 1 is 2. हा झाला 2A. बेटा 2A चा ट्रान्सपोज 2A चा ट्रान्सपोज काय करशील? कॉलमला रो करा. सो 10
8 -4. सेकंड कॉलमला सेकंड रो करा. सो -6 हाला 2a चा ट्रान्सपोज, 2 टाइम्स a ट्रान्सपोज. सो बेटा आपण याला चेक करू कोणासोबत, हा a आहे तर आता a चा ट्रान्सपोज काढा. बेटा a चा ट्रान्सपोज विल बी 5 4 -2 ला रो करा. सेकंड कॉलमला सेकंड रो करा. -3 -3 आणि 1 हालाही ट्रान्सपोज. याचा डबल करायला 2 टाइम्स ए ट्रान्सपोज विल बी, प्रत्येक एलिमेंटला डबल करा. 2 पंचे 10, 2 चौक 8 -2 -4 होईल ना. -6 पे क पे. बाळा मला सांग हे दोन्ही सेम सेम आहेत का नाही? येस सर. फ्रॉम 1 and 2 खाली लिहा ना, फ्रॉम 1 and 2 दिस इज प्रूव्ड. ओके, या स्क्रीनशॉट. सो बेटा इन क्वेश्चन नंबर 6 वी हॅव टू प्रूव्ह ए बी आणि सी दिलेत आपल्याला 3/2. ओके, तिघं पण आपल्याला दिलंय की प्रॉपर्टी प्रूव्ह करा. ए अधिक बी चा ट्रान्सपोज इज ए ट्रान्सपोज बी ट्रान्सपोज. तसंच ए मायनस सी चा ट्रान्सपोज इज ए ट्रान्सपोज मायनस सी ट्रान्सपोज. ठीक आहे. मग आता मला सांग बेटा ए अधिक बी एकदा काढून घेऊ आपण. ए प्लस बी डायरेक्ट करू. आता आपली भरपूर प्रॅक्टिस झालेली आहे. करस्पॉन्डिंग 2 आणि 2 काय होईल बेटा 4. -3 आणि 1 झाले -2. 5 आणि 4 झाले 9. -4 -1 -5. -6 -3 -9. 1 आणि तो 3 झाले बच्चा 4. हे आले ए प्लस बी. बर ए प्लस बी चा ट्रान्सपोज, ए प्लस बी चा ट्रान्सपोज काय करणार, कॉलमला रो करा. 4 9 मायनस, सेकंड कॉलमला सेकंड रो. ओके, आता ए चा ट्रान्सपोज अधिक बी चा ट्रान्सपोज. बेटा हा ए आहे, ए चा ट्रान्सपोज काय होईल बेटा 2 5 -6 आहे की नाही. ए चा ट्रान्सपोज. चला हा जो बी आहे ट्रान्सपोज करा म्हणजे कॉलमला रो करा. 2 4 -3. ओके, ए ट्रान्सपोज आणि बी ट्रान्सपोज काढले. आता ए ट्रान्सपोज अधिक बी ट्रान्सपोज दोघांची बेरीज करा. करस्पॉन्डिंग एलिमेंट्सला ऍड करा. 2 आणि हा 2 किती झाले बेटा 4. 5 आणि हा 4 9. -6 -3 -9. -3 आणि 1 -2. -4 -1 -5. 1 आणि 3 झाले 4. So what are you observing? They both are same. So we have proved. Later on you can write. Screenshot घ्या किंवा मी लिहितो therefore A plus B चा ट्रान्सपोज is A transpose plus B transpose. कुठून आलं बेटा हे, फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. घ्या स्क्रीनशॉट. आता काय करायचं, सेकंड ए मायनस सी काढू एकदा आपण. चला सेकंड साठी ए मायनस सी. हा मग आता ए मधून सी ला वजा 2 वजा 1 1 -3 -2. नीट लक्ष दे -3 वजा करतोयस तू, प्लसचा मायनस होईल -3 -2 -5. बर हा 5 मायनस ऑफ मायनस प्लस होईल बेटा, कारण तू सबट्रॅक्ट करतोय. सो 5 1 ऍड होईल. हा -4 आणि हा -4 -8. नीट लक्ष दे, प्लीज कॉन्सन्ट्रेट कर. हे बघा -6 मायनस ऑफ मायनस +2. सो -6 +2 इज -4. गेटिंग ना बेटा. 1 आणि वजा 3 -2. चला आता ए मायनस सी चा ट्रान्सपोज काय होईल बेटा 1 6 -4 -5 -8 -2. ओके चलो आता ए चा ट्रान्सपोज व्हाट विल बी ए ट्रान्सपोज बेटा 2
कॉलमला रो, सेकंड कॉलमला सेकंड रो. हा झाला ए ट्रान्सपोज. चला सीचा ट्रान्सपोज 1 -1 -2 2 4 ए ट्रान्सपोज वजा सी ट्रान्सपोज. ए ट्रान्सपोज वजा सी ट्रान्सपोज म्हणजे यातनं हा वजा करा, करस्पॉन्डिंग. 2 1 गेला 1, 5 मायनस मायनस प्लस 1 6. हे बघ ना 5 वजा करतोय तर मायनस चेंज होईल ना, मायनस मायनस प्लस 5 आणि 6 -6 मायनस मायनस प्लस 2 काय होईल बेटा -4 -3 -2 -5 -4 -8 1 -3 -2. पुढे काय लिहिशील बेटा तू 1 आणि 2 आले का नाही जशीच्या तसे. सो फ्रॉम 1 and 2 a minus c, therefore a minus c चा ट्रान्सपोज काय रे बेटा a ट्रान्सपोज मायनस c ट्रान्सपोज. नाइन्थ क्वेश्चन मध्ये आपल्याला म्हणतायत ए बी सी 3 मॅट्रिसेस दिले आपल्याला 2/3 त्यांची ऑर्डर आहे. व्हेरीफाय करा ही प्रॉपर्टी वन्स अगेन. ए अधिक 2b + 3c काढायचं त्याचा ट्रान्सपोज. चला करू आपण सोल्युशन. ए अधिक 2b अधिक 3c. चला हे काढू आपण. विच मीन्स ए लिहा डायरेक्ट करू आपण. हे बघ ए चा पहिला एलिमेंट म्हणजेच 1 2 टाइम्स बी चा एलिमेंट +4. खूप फास्ट होतंय का बेटा? येस. मी जरा थोडं स्टेप बाय स्टेप करतो, ठीक आहे ना. चला येला जसं तसं लिहितो 1 0 1 3 1 2. हे बघ ए लिहिला. आता अधिक 2 टाइम्स बी, सो प्लस बी ला डबल कर ना बेटा. बे दुने 4 2 -8 6 10 आणि -4 अधिक सी ला ट्रिपल करा. ओके सी ला 3 ने गुणा. सो प्लस 0 3 दुने 6 3 3 9 -3 आणि 0. गेटिंग ना बेटा. व्हेरी बेसिक. एक स्टेप बेसिकली केली. इज इक्वल टू. आता सरळ सरळ ऍड कर ना करस्पॉन्डिंग एलिमेंट्स. 1 अधिक 4 5 अधिक 0 5 0 अधिक 2 2 आणि 6 8. 1 मधून 8 गेले -7 अधिक 9 म्हणजे 7 2. अरे 1 आणि 9 10 मधून 8 गेले 2. गेटिंग. 3 आणि 6 9 मधून 3 गेले 6. 1 आणि 10 11 मधून 3 गेले किती 8. 2 -4 म्हणजे -2 0 -2. काय आला रे बेटा हा लेफ्ट हँड साइड. आता ए चा ट्रान्सपोज अधिक 2 टाइम्स बी चा ट्रान्सपोज अधिक 3 टाइम्स सी चा ट्रान्सपोज. ए चा ट्रान्सपोज प्लस 2 टाइम्स बी ट्रान्सपोज प्लस 3 टाइम्स सी ट्रान्सपोज. चला याला पण करू ए ट्रान्सपोज. चला ए ट्रान्सपोज मांडा 1 0 1 3 1 2. ए ट्रान्सपोज मांडला. अधिक 2 टाइम्स बी चा ट्रान्सपोज कर ना 2 1 -4 3 5 -2. बेटा क्लिअर आहे. बर प्लस 3 टाइम्स सी प्लस 3 टाइम्स सी चा ट्रान्सपोज मांडा 0 2 3 -1 -1 0. क्लिअर आहे बेटा. ओके ए ट्रान्सपोज. अच्छा ओके सर. आता काय करूया थोडं डायरेक्ट करू आता आपण. वेळ पण वाचल जागा पण वाचल आहे की नाही. हे बघ ना बेटा हा 1 अधिक 2 दुने 4 झाले 5 अधिक 0 आन्सर इज 5. चला करस्पॉन्डिंग 3 अधिक प्रत्येकाला 2 ने गुणा नाही आता पुन्हा 3 अधिक 2 6 झाले 9 -3 + 6. हे बघ हा 0 विषय संपला. अधिक 2 1 2 अधिक 3 दुने 6 म्हणजे 2 आणि 6 झाले 8. चला करस्पॉन्डिंग इकडचा हा 1 अधिक 2 5 10 झाले 11 वजा 3 8.
चला करस्पॉन्डिंग इथे 1 अधिक बेचोक 8 मायनस होईल ना 1 - 8 झाले -7 अधिक 9 म्हणजे 9 मधून 7 गेले आले 2 हा 2 अधिक बे दुने 4 परत -4 सो 2 4 गेले -2 शून्य आन्सर इज -2 ओके हे आलं अच्छा बेटा हा a + 2b + 3c काढला आपण याचा ट्रान्सपोज पाहिजे होता आपल्याला राईट देअरफॉर a + 2b + 3c चा ट्रान्सपोज काय होईल बेटा हे बघ ना रोला कॉलम करा 5 8 2 6 8 -2 this is your one this is your second what are you observing bacha which has been proved take the screenshot बघा क्वेश्चन नंबर 11 मध्ये 2 आहेत सब क्वेश्चन्स त्यातला मी एक घेतलाय असंच तुम्ही दुसरा करा प्रूव्ह दॅट a + a ट्रान्सपोज सिमेट्रिक आहे a - e ट्रान्सपोज स्क्यू सिमेट्रिक आहे बच्चा एनी स्क्वेअर मॅट्रिक्स साठी ऑलवेज रिमेंबर की a अधिक a चा ट्रान्सपोज सिमेट्रिक येतो आणि बेटा a - a चा ट्रान्सपोज नेहमी स्क्यू सिमेट्रिक पाठ करा ते चांगल्या लेवलच्या समसाठी फार गरजेचं आहे प्रूव्ह करू आपण इथं आता a अधिक a ट्रान्सपोज काढू बेटा ए आहे चल ए आहे तर ए ट्रान्सपोज काढू अगोदर ए ट्रान्सपोज विल बी 1 to 4 ला कॉलम करा 3 to 1 ला सेकंड कॉलम करा आणि -2 -3 1 ला थर्ड कॉलम बेटा a + a ट्रान्सपोज काढू आता आपण ए अधिक ए चा ट्रान्सपोज करस्पॉन्डिंग एलिमेंट हा एक तो एक किती झाले बेटा 2 3 आणि 2 5 -2 आणि तो 4 म्हणजे 4तून 2 गेला 2 हा 2 आणि हा 3 5 हा 2 आणि यामधला 2 झाले 4 हा -3 आणि हा 1 -3 आणि 1 झाले बच्चा -2 हा 4 -2 आलं 2 1 -3 -2 1 आणि तो 1 झाला बाळा 2 हा आला a + a ट्रान्सपोज सिमेट्रिक आहे का हे बघ हे डायगोनल एलिमेंट्स 5 5 2 2 -2 -2 a + a ट्रान्सपोज कोण आला बच्चा सिमेट्रिक सर व्हॉट इज द प्रूफ सिमेट्रिक साठी aij सॉरी इज प्लस aj आहे येस और नो बेटा सिमेट्रिक कंडिशन aij इज aj a12 इज a21 a32 इज a32 अरे येस और नो a13 इज a31 हे बघ a12 इज a21 a13 इज a31 a23 इज a32 गेटिंग चल आता a - a ट्रान्सपोज काढ बेटा a - a ट्रान्सपोज ओके चला a कुठे a ओव्हर देअर मी मांडतो याला व्यवस्थित डोंट वरी बघ एक स्टेप आपण 1 3 -2 4 1 1 ओके व्हिज्युअलायझेशन साठी व्यवस्थित मांडू मायनस a चा ट्रान्सपोज बघा 1 2 4 3 2 1 -2 -3 1 ओके बेटा चलो सो विच इज इक्वल टू हाँ वजाबाकी करा था 1 -1 आंसर इज 0 2 -3 आंसर इज -1 4 -2 प्लस होईल माइनस साइन इज व्हेरी डेंजरस 4 माइनस ऑफ माइनस प्लस 4 2 6 3 -2 1 2 -2 0 1 माइनस ऑफ माइनस प्लस झाले 4 हे बघ ना 1 माइनस ऑफ माइनस प्लस 3 झाले 4 -2 -4 -6 -3 -1 -4 1 -1 is 0 गेटिंग ना बेटा स्क्यू सिमेट्रिक आहे का येस सर बघ ना डायगोनल 0 as well as 1 -1 -6 6 -4 4 सो बच्चा a - a ट्रान्सपोज कसा आहे तर इट इज बोलो स्क्यू सिमेट्रिक व्हॉट इज कंडिशन फॉर दॅट aij is -aj घ्या स्क्रीनशॉट सो बाळा एक मॅट्रिक्स ए दिला एक मॅट्रिक्स बी दिला दोघांचं मल्टिप्लिकेशन पॉसिबल असेल तर मल्टिप्लिकेशनचा ट्रान्सपोज करताना सिक्वेन्स चेंज करा हे वाक्य नोटबुकच्या टॉपला लिहा
ठीक आहे ना, टू रिमेंबर द प्रॉपर्टी. सो बच्चा फर्स्ट प्रॉपर्टी प्रूव्ह करू आपण. ओके, ए इंटू बी काढू आपण एकदा. ए इंटू बी, दिस इंटू दिस. ओके, बर मग काय होईल हे 2/2 आन्सर होईल. येस ऑर नो बेटा? चलो आता हे बघ, फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम 3/3 होईल, नॉट 2/2. बे 0 0 -1 into 2 -2. First row with second column. B3 6 -1 -1 +1. First row with third column. B4 8 negative -1 +1. Answer is -1. चला second row with first column. 3 0 0 -2 into 2 -4. Second row with second column. 3 3 9 -2 into -1 +2. Second row with third column. 3 4 12 negative -12. This with this. Third row with first column. 4 0 0 1 गुणिले 2 2. Third row with second column. 4 3 12 1 into -1 -1. Third row with third column. 4 4 16 -16. 1 into 1 is 1. Clear आहे बच्चा? हा आला AB. सोडवायला. So I can say this is 0 तून 2 गेला -2 6 आणि 1 7 -9 -4 9 आणि 2 11 -14 हे आलं 2. 12 तून 2 गेले, आपलं 12 तून 1 गेला 11 -16 आणि 1. ओके, हा आला AB. बेटा AB चा ट्रान्सपोज काढू आता लगेच. A इंटू B चा ट्रान्सपोज काय होईल रे बेटा? फर्स्ट रोला फर्स्ट कॉलम करा. ओके, सेकंड रोला सेकंड कॉलम करा. थर्ड रोला थर्ड रोला थर्ड कॉलम. क्लिअर आहे बेटा? AB चा ट्रान्सपोज काढला. बी ट्रान्सपोज गुणिले ए ट्रान्सपोज करायचंय बाळा आपल्याला, बरं का? सो विल डू इज आपण एकदा बी चा ट्रान्सपोज काढू. विल बी 0 3 -4 2 -1 1. हा झाला बी चा ट्रान्सपोज, कॉमा ए चा ट्रान्सपोज 2 3 4 ला रो करा. ओके, आणि 3 -1 -2. क्लिअर आहे बेटा? हा ठीक आहे. ए चा ट्रान्सपोज. आता बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज. बी ट्रान्सपोज इंटू ए ट्रान्सपोज किती आहे बेटा? 3/2 आणि तो 2/3. आन्सर इज 3/3 वन्स अगेन. चलो सो आता 0 इंटू बघ ना, फर्स्ट रो विथ फर्स्ट कॉलम. 0 into 2 is 0. 2 into -1 is -2. First row with second column. 0 into 3 is 0. 2 into -2 is -4. First row with third column. 0 into 4 is 0. 2 into 1 is 2. Second row with first column. 3 दुने 6. -1 into -1 +1. Second row with second. 3 3 9. -1 into -2 +2. Second row with third column. 3 4 12 आणि -1. Third row with first column. -8. 1 into -1 -1. Third row with second column. -12 -2. Third row with third. -16 आणि +1. ओके बेटा, दिस इज इक्वल टू 0 -2 is -2 -4 आणि 2. 6 आणि 1 7 9 आणि 2 11 12 तून 1 गेला 11 -9 -14 -15. So AB transpose is our 1. B transpose A transpose is our 2. Are they equal? Yes sir, they are equal. So beta screenshot घे. खाली लिही hence this is proved. Similarly BA काढ, त्याचा ट्रान्सपोज घे. शो दॅट A ट्रान्सपोज इंटू B ट्रान्सपोज. सो नोटबुकला वाक्य आय होप तू लिहिलं असशील, नाही तर लिहिणार तू. मल्टिप्लिकेशनचा ट्रान्सपोज करताना
सिक्वेन्स चेंज कर. आपल्याला कळण्यासाठी लिहू ना आपण हे बघ ना, नंतरचा बी अगोदर आला. आहे की नाही? सुट्टा-सुट्टा गुणाकार.